नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत सफाई सेवक पदासाठी भरती निघालेली आहे। एकूण 25 जागा भरल्या जात आहेत। त्यासाठी पात्र महिला पुरुष उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत। थेट निवड होत आहे। यासाठी अर्ज कसा करायचा आहे, एकूण जागा किती आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत। मुलांनी म्हणजेच सफाई सेवक या पदासाठी ही पदभरती एकूण 25 रिक्त पदसंख्येसाठी घेण्यात येत आहे। याची ही जाहिरात पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, मानधन किती असणार आहे, कॅटेगरीनुसार किती जागा आहे, या पदाच्या अटी शर्ती काय आहेत, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती संबंधी तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर बघा, शिक्षण पात्रता आणि अनुभव पात्रतेबाबत माहिती दिलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता कमीत कमी 4थी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सफाई सेवक या कामाचा 1 वर्षाचा अनुभव देखील त्या उमेदवारास असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही सफाई सेवक या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर या पदासाठी एकत्रित मानधन 23,782 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक सरकारी नोकरी तुम्हाला या पदासाठी सफाई सेवक पदासाठी मिळत आहे। तर नक्की या पदाचा तुम्ही फायदा घेऊ शकता। 25 जागा टोटल या ठिकाणी भरल्या जात आहे। यामध्ये कॅटेगरीनुसार सुद्धा जागा दिलेल्या आहेत। तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता। तर इथे बघा, या बॉक्समध्ये या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरी बाबतचा तपशील दिलेला आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता। टोटल 25 जागा या ठिकाणी सफाई सेवक पदाच्या भरल्या जात आहेत। तर या पदासाठी अटी व शर्ती काय आहे, त्यामध्ये वयाची अट दिलेली आहे। तर बघू शकता, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय जे आहे 38 वर्ष या ठिकाणी दिलेले आहे आणि मागासवर्गीयांकरता या ठिकाणी 5 वर्ष शिथिलता या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजेच मागासवर्गीयांकरता 43 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदासाठी जो काही अर्ज दाखल करण्याकरता येणारा खर्च आहे किंवा या ठिकाणी कागदपत्रासह या ठिकाणी हजर राहण्याकरता जो काही खर्च येणार आहे तो स्वतः उमेदवारांनी करायचा आहे। त्या अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो देखील या ठिकाणी चिकटवून घ्यायचा। तर अशा प्रकारे काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत। तर या अटी व शर्ती तुम्हाला वाचून या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। 7 जुलै 2026 या दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला दिलेल्या विभागाच्या ऍड्रेसवर या ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वतः हजर राहून तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा। तर इथे बघू शकता, आरोग्य कार्यालय 3रा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे या दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी अर्ज दाखल करून घ्यायचा। आपली कागदपत्र तिथं सबमिट करायची आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। किंवा सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर pmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्या संपूर्ण पदभरतीची माहिती सविस्तरपणे या ठिकाणी घेऊ शकता। तुम्हाला जाहिरात किंवा अर्जाचा नमुना किंवा या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ही जाहिरात आणि या वेबसाईटची लिंक प्राप्त करू शकता आणि या पदभरतीची सविस्तर माहिती घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारे सफाई सेवक या पदासाठी ही पदभरती 25 रिक्त जागेसाठी पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत 4थी पास या शिक्षण पात्रतेवर घेण्यात येत आहे। त्याची ही पदभरती जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची माहिती आपण सविस्तर बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।